आपकी इजाजत हो तो मैं अपनी पैरवी शुरू करूं? इजाजत है, कोर्ट की कार्रवाई शुरू करें। योर ऑनर, मैं आपसे पहले ही बात बता देना चाहता हूँ कि हमारे जो मुवक्किल है वो अच्छे दोस्त है और वो अपने दोस्त के लिए अपने बुढ़ापे की उम्र में उनकी शादी के लिए जो हमसे गुहार लगा रहे हैं, इसके बारे में हम आपको हमारे जो कुछ राय है वो आपको बता देना चाहते हैं। और मैं कोर्ट से ये बताना चाहता हूँ कि इस उम्र में क्या आवश्यकता है शादी करने की और क्या फायदे हैं, ये मैं आपसे बताना चाहता हूँ। स्वागत है, आपको जो भी कुछ कहना है कम से कम समय में बताइए और ज्यादा कोर्ट का वक्त जाया ना करे। थँक यू मिलाड, थँक यू। मी शांताराम लेलं बरं जमून राहिलं वाटतं नाही का, आपल्याला जमन का हे म्हणा. धावपळीचं युग आहे आणि अशा या युगामध्ये वडिलाला मुलाशी बोलायला वेळ नाही आणि मुलाला वडिलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्याची इच्छा आहे की वडिलाला आपण वागवा, हे करा ते करा, परंतु एका ठिकाणी नोकरी नसते, कुठं कुठं त्यांना जावं लागते आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडील हे खेड्यामध्ये किंवा कुठं एकटे खितपत पडलेले असतात आणि अशामध्ये जर त्याची पत्नी वारली आणि तो जर एकटा असला तर अशा परिस्थितीत त्याला काठीचा आधार म्हणून जर पत्नी मिळाली तर काय हरकत आहे, असं माझं मत आहे. त्यामुळे त्यांना एकमेकाचा आधार होईल, एकमेकाची साथ भेटेल, एकमेकाचा काठीचा आधार होईल. आय ऑब्जेक्ट मी लॉर्ड. मिलॉर्ड, ये सब भ्रम है, सिर्फ कहने की बातें हैं. ये आधार होगा, ये होगा, वो होगा, कुछ नहीं होगा. आपकी जायदाद देखकर कोई आपको फंसा भी सकता है, इसमें कुछ गलत नहीं है. हाँ पता है, हाँ आपसे सहमत है. वकील साहब ने जो भी बताया है उनसे हम सहमत है. कम उम्र वाले भी जायदाद देकर बूढ़ों से शादी करके उनको गला दबा देती है. ये बात भी सही है, कुछ ऐसी घटनाएं घटी है, लेकिन इनका ताल्लुकात हमारे केस से कुछ भी नहीं है, क्योंकि हमारे जो मुवक्किल है इसी गांव के हैं, पहचान वाले हैं, किसी को फंसाने की उनकी कोई इरादा नहीं है. पॉइंट टू बी नोटेड. ऑब्जेक्शन ओव्हररूल. गेला का पहिला पॉइंट गेलाच आपला नाही का, असं म्हणजे आपलं हुकलं असं म्हणते वाटते नाही का. हाँ, तो आप आगे बताइए क्या बताना चाहते हैं शांताराम जी. हाँ प्लीज. जैसा मैं बताना चाहता हूँ कि आदमी यह समाजशील प्राणी है और इस समाजशील प्राणी को अकेला रहना संभव नहीं है. अकेलापन उसे काटता है, खाता है. तो इस उम्र में उसे यदि मानसिक स्वास्थ्य और शारीरिक स्वास्थ्य अच्छा रहना है तो उनको शादी करनी चाहिए, ये मेरा मानना है. तो बताइए सनसनी जी, आपको क्या ये इनकी राय पसंद है? अपना मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य अच्छा रहने के लिए शादी इस बुढ़ापे की उम्र में करना चाहिए? सब मैं बताना चाहता हूँ, कुछ वकील साहबान को कितना अपने को टाइम पास करने का है और कैसे घुमा फिरा के अपनी बात आपके सामने रखनी है, ये हम जानते हैं. लेकिन मैं आपसे एक बताना चाहता हूँ, मानसिक स्वास्थ्य और शारीरिक स्वास्थ्य के लिए इस उम्र में, बुढ़ापे की उम्र में कोई शादी करने की आवश्यकता नहीं है. तो अपने को अपना मानसिक स्वास्थ्य के लिए अपने को अपने फैमिली के साथ, अपने नातू पंतु के साथ अच्छा तरह से खेल कूद के अपनी जीवन बिता सकते हैं. परमेश्वर की भक्ति में अपना समय कटा सकते हैं. भक्ति धाम है, तीर्थ यात्रा है, यहाँ पे अपना समय बिताइए और अच्छा जीवन अपन जी सकते हैं. तो इसके लिए शादी की कोई आवश्यकता नहीं है इस उम्र में. दैट्स ऑल योर ऑनर. पॉइंट टू बी नोटेड. हाँ, तो सनसनी आप बताइए कि आपको क्या ऐसी बातें लगती है कि इस उम्र में शादी नहीं करनी चाहिए? जैसा मैंने पहले बताया कि इसमें अपने को फायदा तो नहीं, नुकसान ज़्यादा हो सकता है, क्योंकि इस उम्र में शादी करके अपन अपने पाँव पर कुल्हाड़ी मार रहे हैं. क्योंकि अपने घर में आपके घर का वातावरण दूषित हो सकता है. घर की जो फैमिली मेंबर है, उनके लड़के हैं, उनके कुछ बाकी भाई है, उनमें एक दरार पैदा हो सकती है और वो जो इस्टेट है, अपनी जायदाद है, उनके लिए बहुत ही झगड़े शुरू हो सकते हैं. साहेब 2 तासासाठी लोक भांडणं करतात, वावराच्या धुऱ्यासाठी भांडणं करते, भाऊ भांडणं करते. तर हे जर समजा नवीन आणली घरात करून, तर म्हटलं मग आता तिला अर्धा हिस्सा द्यावा लागल. पोट्ट्यात भांडणं होणार नाही का, मग एकमेकाचे डोके फोडतील नाही. जास्तीत जास्त केस आपल्या कोर्टात येणार नाही का, कोर्टावर दबाव येणार नाही का, कोर्टात केसेचा पूर येणार नाही का. आधीच आपल्या देशामध्ये कोर्टातनी 10 वर्ष केसचा निकाल लागत नाही. आपल्याला इतक्या मोठ्या केसेस पेंटिंग पडून आहे. मग आता हे अजून याच्यात वाढ होईल का नाही. म्हणून म्हणतो की या वयामध्ये काही आवश्यकता नाही, सगळ्या गोष्टी हे आपल्या वयातच केलेल्या बरोबर असते, असं माझं मत आहे. चाय पान का समय हो चुका है. कोर्ट इज अर्जेंट फॉर 1 आवर. अगली सुनवाई 1 घंटे के बाद की जाएगी. सरपंच साहेब, आता आपली बाजू काय कमजोर पडून राहिली का. आपण बरोबर अँगलनं चालून राहिलो का नाही. मग आता काय अडचण काय म्हणलं, आता पुढे आपण मांडू ना. अजूनही त्यानं जे काही मुंडा मांडला त्याला आपण खोडू. आता संपत्तीतनी जायदादमध्ये आता होत नाही का, भानगडी होत नाही का. म्हणजे मालकीन बनू नाही शकत का अर्ध्या इस्टेटची. माया चुकलं का म्हणलं काही. नाही, चांगली बाजू गिजू चांगली मांडली देत असतं. म्हणजे कसं सध्या पाड्डं दोघांचंही सारखंच आहे महापरीनं. तर पहिले त्यानंही पॉईंट चांगला मारला म्हणा की बा आता या वयातनी समजा त्याला आधार जर असला तर बरोबरच आहे, काही चुकलं नाही त्याचं. फक्त त्याचं चुकलं कोणतं की बा 70, 75, 65 या वयातनी करणं हे चुकीचं वाटते समजा आपल्यासारखेली बी.
पण समजा साधारणतः 40, 50, 30, 35मध्येच जर समजा एखाद्या काही बिमारीनं म्हणा काय ना म्हणा एखादी बाई गचकली माणूस गचकला तर मग किती दिवस त्यानं काढायची, त्याचं आयुष्य पूर्ण म्हणजे कसं एकदम असं दुःखमय होऊन जाईन का नाही. तर त्याच्यासाठी हे मुद्दा लागू पडत होता. परंतु 65-70 म्हणजे कसं शेवटचे आता हे वानप्रस्थ आश्रमच म्हणू लागते का नाही, देवधर्माच्याच कामी लागा लागते ना. म्हणून कसा त्याचा पॉईंट कसा सक्सेस नाही वाटला मला, असं माझं मत आहे बा. पण तुमचं कसं सध्या तर बरं चालू आहे. आपण तेच मुद्दा मांडला ना की बुवा या वयात काही आवश्यकता नाही आहे बुवा. पण आता ते काय आता जे चाहते आता काय होते काय नाही. चला चहा घेतला का अजून काही बोला लागते, नाश्ता बोलाव काही. नाही काही नाश्ता गिष्टा काही नाही. आता बस चहा घेतला आता घेऊन जाय ते कॅटलीन ते कप फप घेऊन जा काय आहे ती घेऊन जा आता. तरी तुम्ही कसं म्हणजे झोल नको खाऊ, म्हणजे कसं ताकद लढा तुम्ही कसे म्हणजे याच्यात कसं कुठं काही म्हणजे धोके होऊ शकते तर शांताराम कसं काय कोणाला काय विचारण म्हणून जरा कसं आपल्या याला सांगू द्या बरोबर. चला आता टाईम झाला असं ना, आता आला ना बराचसा पाऊण घंटा होऊन राहिला. चला आता म्हणजे कसं उशीर नाही करायला पुरत. चला आता नाही का आपण चला हो डॅनी आबूजी टाईम झाला. चला झालाय का टाइम? पाय बोलण्यात झालाय का टाइम नाही का? चला एकदम अटॅक नसते करता येत आबाजी. आपण कसं धीरे धीरे बरोबर कुरमयत कारमयत आपण आपल्या बाजूने करणार आहोत ना केस. तुम्ही काळजी नका करू. आता आपण ते काय म्हणते संपत्तीचे भांडणं होते, भांडणं तर होणारच आहे ना. पण आपल्यावर संपत्तीच नाही ना आपल्या वशिला जवळ. आपल्याजवळ आहे का काही डॅनी जवळ काय आहे मला 1.5 एकर वावर नाही, त्याला काय कोणत्या इस्टेट भांडणं होणार आहे त्याची. आपण म्हणू ना की आपल्याशी काही तालुकाच नाही तुमच्या त्या पॉईंटचा. तरी पण कसं जरा त्याची बाजू जराशी तगडी दिसून राहिली बघा. कसं तू कमजोर समजू नको पुढच्याले. हो म्हणजे कसं तू बी तुझ्या जरा बरोबर चालले बाबा. हो कसं धोकाधडी कर काही कर कसा कर पण तू जिंकला पाहिजे आम्हाला. आम्ही पैशासाठी थांबलो होतो. शांताराम भाऊ म्हणलं तुमचं झालं चहाचं, बायाला चहा द्यायचा आहे म्हणलं. पैसे कोण देऊन राहिलं? भेटते ना पैसे भेटते ना. कोण देत असते म्हणजे काय वकील देत असते का? कधी लाभाजी देऊन देतात त्याच्या देऊन देते ते 15 काय किती 20 कप झाले असेल ते जज साहेबाला देऊन दे आपल्या इकडून. जा देतो ना रे बा. किती कप होते ना अजून टाईम आहे ना. ते बायाला दे ते जज साहेबाला देऊन दे. हो तेवढेच खुश होईल. त्याला सांगतो शांतारामच्या पार्टीकडून आला मला चहा. जा दे लवकर. आता पुढे काय करायचं तुम्ही काय करता मनात उलटून उभी राहायचा. मला काही विचारायचं आहे म्हणा, परवानगी द्या म्हणा. म्हणा हे असे म्हणते म्हणा की बा या वयात नाही करायला पाहिजे. तुम्ही त्याला सरळ म्हणायचं म्हणा लग्नासाठी आणि प्रेमासाठी काही वय असते का म्हणा. काही कोणावर कधी प्रेम होईल सांगता येत का म्हणा. मग समाज मान्यता मिळासाठी लग्न केलं तर चांगली गोष्ट नाही का, असं तुम्ही पॉईंट मारून द्यायचा एखादा तिथं येऊन. अजून त्याला म्हणायचं बा मायचं छत्र भेटू राहिलं, झुंबरले बाप भेटू राहिला, झाबऱ्याला माय भेटू राहिली, मग काय हरकत आहे. त्याला जर आता समजा पोरके पोर आहेत बा ते त्याला आता आई बाप भेटू राहिले तर काय हरकत आहे. असं मग बरं द्यायचा पॉईंट एखादा. बरोबर तसं बोलतो ना मी. बरोबर येईन ना म्हणतात बरोबर. चला आता झाला टाईम नाही का. चला म्हणलं निघू आता बसू लवकर. चला पाहू आता काय होते पुढे. ब्रेक के बाद कोर्ट की कार्रवाई शुरू की जाए. तो जैसा मैं वकील साहब ने जो बताया कि इसके वजह से ज़्यादातर से जायदाद में झगड़े हो सकते हैं, लेकिन इसका हमारे केस से कोई ताल्लुकात नहीं. हमारा जो मुवक्किल है उनके पास कोई स्टेट जायदाद कुछ ही नहीं. बस 1-1.5 एकड़ का खेती का कोरडवाह का टुकड़ा है. तो इसमें हमारा कोई संबंध नहीं है. तो ये जो बात है ये फिजूल की बात है. आणि जसं मी तुमच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की आपले जे वृद्ध आहे त्यांना जशी औषधोपचाराची शुश्रूषेची आवश्यकता असते त्याचप्रमाणे त्यांना प्रेमळ स्पर्शाची मायाच्या उभीची आवश्यकता असते. आणि त्यासाठी जर आपण लग्न केलं तर काय हरकत आहे. ती गोष्ट त्यांना साध्य होऊ शकते. आज मुलं आज जवळ नसतात त्यामुळे त्यांना त्याची आवश्यकता आजच्या काळामध्ये आहे. आणि ही गोष्ट जर आपण लवकर लक्षात घेणार नाही तर वृद्धाश्रमाची संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण की जर आपले मुलं त्यांना वागवत नसेल, त्यांना कुणी तुम्ही लग्न करू देत नसाल तर मग त्यांची आता कुठं त्यांची सोय होणार आहे. रोज खिचडी टाकून खाणार आहेत का ते. मग त्याला आता काहीतरी वृद्धाश्रमात जायल्याशिवाय पर्याय आहे का. म्हणून मग त्यांना वृद्धाश्रमात जायशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. म्हणून त्यांनी लग्न केल्यास काय हरकत आहे. तो सनसनी आपकी क्या राय है इस बारे में? बराबर है. वकील साहब ने जो बताया कि संयुक्त कुटुंब पद्धति नष्ट हो चुकी है क्योंकि हम दो हमारे दो और हम दो हमारा एक ये पर यहाँ तक आ चुका है. तो ऐसे समय में वृद्धाश्रम की संख्या बड़ी तो बढ़े, क्या टेंशन है उसमें वहाँ पे जो लोग आते हैं वहाँ पे सब समवयस्क होते हैं. उनके विचारधारणा ये जो है समान होती है. वहाँ पे उनको जो आनंद मिलता है वो वहाँ पे घर को नहीं मिलता. तो फिर वहाँ में रहने में कुछ हर्ज नहीं है. मेरा तो ये भी कहना है कि आज के ज़माने में अपने बच्चों के व्यवहार में अपने बूढ़ों ने लुड़बुड़ नहीं करनी चाहिए. उनको उनका करने देना चाहिए. अपना हो गया है, अपना सन्यासाश्रम है, अपने अच्छा प्रार्थना करना है, देव धर्म करना है, ये वो सब करना है. अपना जो जीवन का आनंद है लास्ट में वो लेने का है. ये घर के कौटुंबिक कलह में और इसमें झगड़े में पड़ने की कोई ज़रूरत नहीं. आज के ज़माने में किसी के पास वक्त नहीं है, वक्त की बहुत ही कमी है. तो इस समय में खुद का आनंद ढूंढना है और अपना जीवन जीना है. बस वो कहाँ पे भी जीना है, वृद्धाश्रम में या घर में आना जाना चालू रहना चाहिए. बस नो टेंशन.
काय बोलून राहिला तू? मी सांगतो ना, अरे पा म्हणलं तिघही पोरं असले का नाही ते वागवायला तयार आहेत का? ते म्हणते तू वागव, तू म्हणते तू वागव. एक तरी वागवते का? मग अशा परिस्थितीत त्या बुड्यानं का एकट्यानं खाव का? एकटी बुडी असेल तिने एकटीनं खाव का? तिला होते का, करता येते का? मग ते समजून घे ना तू. वृद्धाश्रमात जा, इकडे जा, तिकडे जा. चांगलं आहे का हे? आपली हे संस्कृती आहे का? बोझ बनने से तो अच्छा है ना. यदि उनको कुछ आपुलकी नहीं है, प्रेम नहीं है, वो नहीं चाहते कि हमारे साथ रहे, तो फिर वहाँ पे क्यों रहे? अपनी स्टेट लेके वहाँ पे वृद्धाश्रम में रहे ना. आएंगे वो झक मार के, फिर कहाँ जाएंगे? ऐसा है ना. फिर इसलिए अपना पेमेंट अपने पास रखना चाहिए और जहाँ जीना है, जहाँ आनंद मिलता है वहाँ रहना चाहिए बस. की शादी नहीं करनी चाहिए, क्योंकि आज तुमने 70 की उम्र में शादी की, आज नहीं 2 साल बाद तुम गए, गचक गए, तो फिर बाद में तो बुढ़ी अकेली रहेंगी ना. बाद में और उतनी शादी करने के और शादियां करने के क्या. तो इससे यही अच्छा है कि 70 की उम्र के बाद 65-70 ये जो निकल चुके हैं उम्र, तो उन्होंने शादी करने की कोई आवश्यकता नाही. शांतारामचं काम जरासं कसं फेल पडून राहिलं नाही का, जरासं जास्त लागणार आपल्याला. जसं आहे म्हणलं, मला 2 मिनिटं बोलायची परवानगी मिळेल का? परमिशन ग्रांटेड. आप विटनेस बॉक्स में आकर अपनी बात कह सकते हैं. धन्यवाद बाबा, धन्यवाद. आलोच. आता जसं आहे, माझं असं म्हणणं आहे की हे जे वकील आहे सनसने, यायचं मगापासून मी ऐकून राहिलो, यायचं असं म्हणणं आहे की बा 65 वर्ष जे आहे यायचं बा लग्न करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे कारण की हे वय निघून गेलं तुमचं. म्हणजे आता तुम्ही सांगा, प्रेमाचं हे वय कधी निघून जाते का? प्रेमाला काही वयाचं बंधन असते का? तुम्ही सांगा. हे कोणाशी कधी 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 होईल हे सांगता येत नाही. हो, त्याला कोणत्याही प्रकारची वयाची मर्यादा नाही असं मी म्हणतो. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे साहेबमध्ये की माझे जे दोस्त आहे डॅनी, हो, हे लहानपणापासून एकटाच नातवाले वागून राहिला. ते पोरगं मायच्या प्रेमापासून पोरगं आहे. तर मग त्याला जर समजा माय भेटत असेल तर ते काय हरकत आहे? त्याला पत्नी भेटते, त्याला माय भेटते, मग सगळ्याचा आनंद असल्यावर मग काय हरकत आहे लग्न केलं तर आमच्या दोस्तानं. ओके नहीं, बराबर है. आपका जो कहना है हम सुन रहे हैं और आपका नोटेट कर रहे हैं. बताइए, आगे बताइए. तिसरा मुद्दा मध्ये असं सांगायचं साहेब की बा हे म्हणतात की वृद्धाश्रमातही गेला तर तुम्हाला आनंद भेटू शकते. हो, आनंद भेटते आम्हाला, पण तिथं जायला आम्हाला जर काही म्हणजे खडकूचं लागेल ना, काही ना काही पैसे लागेल ना, तिथं का फुकट खाऊ घालणार आहे का आम्हाला? तुम्ही सांगा ना. आमच्याजवळ नाही पैसा, आम्ही आमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी, त्याच्या नोकरीसाठी आम्ही आमचं सगळं दान केलं, त्याला दिलं, सगळं दिलं, किंवा त्याने आमच्यापासून उपसून घेतलं. मग आता आम्ही आता पळू एकटे, मग आता आम्ही जाऊ कुठं? वृद्धाश्रमावाले आम्हाला फुकट चालू शकते का? काही दिवस चालते नाही, पण नेमकं नेहमीसाठी करण का, काही ना काही तर फी भराच लागते का तिथं. काही तर असे आहे की त्याच्यावर इस्त्री सगळं आहे, पण कसं बापाला ते देत नाही. तर मग आता त्याच्यातून काय करा द्यायनं, कसं मागवा द्यायली, काय करावं काय द्यायनं. वकील साहेब आता काय करावं? पैसे आहे तरी ते द्यायला तयार नाही, तर मग आता आम्ही मदारायनं काय करावं? असणाऱ्याची बी तेच गती आहे, नसणाऱ्याची बी तेच गती आहे. सांगा ना, तुम्ही उत्तर द्या. आता कलीलाबाजी तुम्ही ऐकून घ्या की आपला जो देखभालीचा खर्च आहे, आपल्या म्हाताऱ्याचा, वडिलाचा, ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वृद्धांना आर्थिक सुरक्षा, वैद्यकीय खर्च, संरक्षण, देखरेख हे सगळं आपल्याला आपल्या मुलाकडून भेटू शकते. त्यावर दावा आपण करू शकतो. आपल्याला जितकी मुलं आहे तेवढ्यावरही करू शकतो, एकावरही करू शकतो, मुलीवरही करू शकतो. त्यामुळे आपल्याला त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. 2007चा ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार तुम्ही दावा दाखल करू शकता आणि तुम्हाला जे 10,000पर्यंत तुम्ही त्यांच्याकडून मागणी करू शकता. दुसरा तुमचा मुद्दा होता की बा मुलाला आईचं छत्र भेटते. सख्या आईची माया आपल्या सावत्र आई देऊ शकतात का? आहे काही अपवाद आहे, 2%, 10% अपवाद आहे, यशोदामयी आहे, परंतु सर्वसाधारणतः आहे का? म्हणून त्याची गॅरंटी घेऊ शकते का? विनाकारण त्याचं आयुष्य हे भविष्य खराब करणे आहे असं मला वाटते. लॉर्ड, मैं आपसे एक दरखास्त करना चाहता हूँ कि इनके जो मुवक्किल है डैनी आबाजी, उनसे कुछ सवाल पूछना चाहता हूँ. परमिशन ग्रांटेड. हाँ, तो डैनी उर्फ फकीरा जी, तो मैं आपसे ये पूछना चाहता हूँ कि आपने दोस्त ने जो आपके बारे में सोचा है वो गलत सोचा है या अच्छा सोचा है? आपके दोस्त अच्छे हैं या बुरे हैं? दोस्त चांगले आहे माय, लहानपणापासून आता आम्ही सोबतच आहोत. ती माया कसं वाईट चितत नाही, तो तसे चांगले आहेत ते. मामीन बुढ़ा करते वाटते घोर अजून. हाँ, यही बोल रहा था मैं कि आपके ये दोस्त जो है अच्छे है, आपके बारे में अच्छा सोचता है, तो फिर आप उनका मानना है कि आप शादी करें और अच्छा जीवन जिए, तो आपको उसको क्या ऐतराज है? त्यानं सगळं बरोबर म्हणलं, पण मला नाही सुद्धा वाटत नाही. समाज काय म्हणतील, मले का बुडं तवरलं बा, इतक्या वयात आता लग्न करून राहिलं, म्हणजे काय हे मला योग्य वाटत नाही, म्हणून मी नाही म्हणलं. हाँ, तो आपका ये कहना है कि आप शादी करना चाहते हैं लेकिन समाज से डर रहे हैं. प्यार करने वाले कभी झुकते नहीं ना कभी डरते नहीं. प्यार करना गुनाह नहीं. ऑब्जेक्शन मिलाड. ये जो वकील साहब है हमारे मुवक्किल पर ज्यादा से ज्यादा दबाव लाने की कोशिश कर रहे हैं. आप उनको ऐसे सवाल जवाब पूछने का कोई अधिकार नहीं है. ऑब्जेक्शन सस्टेन. आप प्रश्न पूछिए. हाँ पूछिए शांताराम जी, आप पूछिए. म्हणलं, अरे तुम्ही कसे काय साहेब, म्हणजे जस साहेब त्याला काही विचारू राहिला ना, ते काही गरज नाही त्या प्रश्नाची, या केसची काही संबंध नाही त्या विषयाचा. आप थोड़ी सी शांतता रखिए. हाँ शांताराम जी, आप पूछते रहिए.
तो आप समाज से डर रहे हैं और शादी करना चाहते हैं, ये इनका अर्थ है आपके बोलने का। तो मैं एक पूछना चाहता हूँ कि आपके जो अच्छे हितचिंतक लोग हैं आपको पूछने आते हैं तो आप उनसे डंडे से मारते हैं, उनको फ्रैक्चर करते हैं, आज वो हॉस्पिटल में है, उनको 40-50 हजार रुपये खर्चा आया है, इनका जिम्मेदार कौन है? कौन है? कौन है? कौन है? मी काय करू? मी आता तय पायाची गेली मस्त का मी हाणलं द्यायला, मग मी काय करू आता? कुछ आप तो दंड के हकदार है, क्योंकि आपने जो मारा है आपने कानून हाथ में लिया है, तो आपको कुछ ना कुछ तो भी मैं कोर्ट से दरखास्त करूंगा कि इनको कुछ ना कुछ तो भी दंड किया जाए। पण मग त्याला म्हणावं काय मले? म्हणायला नाही पाहिजे त्याला, मला काय विचारायला ते? हमारे जो मुवक्किल है उन्होंने आपके उम्र का लिहाज रखा, उन्होंने आपको कभी पलट के मारा नहीं, इसलिए आप दंड के पूरे पूरे हकदार है। पॉइंट टू बी नोटेड। हाँ, अगला प्रश्न पूछिए। डैनी उर्फ फकीरा, आप समझिए, समाज से मत डरिए। आपकी शादी करने की इच्छा है तो आप शादी कर सकते हैं, क्योंकि आपको अभिव्यक्ति स्वतंत्र दिया है। संविधान ने आपको 6 मौलिक अधिकार दिए हैं, उनका आप यूज कर सकते हैं और आप शादी भी कर सकते हैं। क्यों नहीं कर सकते? आपके पास मौलिक अधिकार है, अभिव्यक्ति स्वतंत्र है। पण मीच म्हणून राहिला, मला नाही करायचं ना बा। हाँ, आप कह रहे हैं नहीं, लेकिन समाज के दबाव से आप ना बोल रहे हैं, नहीं तो आपकी इच्छा है। जबरदस्ती म्हणून घेता का तू? हो, अरे मग नाही म्हणलं, मैं इच्छा नहीं, मैं नहीं म्हणून राहिलो ना। कि जैसा आप कितना दबाव ला रहे हैं हमारे मुवाकी पर, नहीं बोले तो भी हाँ करते जा रहे हैं, हाँ करते जा रहे हैं। उनका स्वतंत्र है, वो नहीं करना चाहते, अभिव्यक्ति स्वतंत्र, उनको नहीं बोलने का भी है ना। तो आप जा सकते हैं। आपसे हमको ये बात समझ में आई है कि आप समाज के दबाव से शादी नहीं करना चाहती, लेकिन इच्छा है, हाँ, तो आप जा सकते हैं। अब लंच टाइम हो चुका है। द कोर्ट इज अर्जेंट फॉर 1 आवर्स एंड अगली सुनवाई 1 घंटे के बाद की जाएगी। तिथं म्हणाचं नाही ना, दोस्त सुदी आहे आणि माझ्या बाजूने विचार करते ना, असं कायले म्हणलं मग त्याला पॉईंट भेटते ना तशानं। मग अरे त्याला असं म्हणायचं की हे दोस्त काही कामाचे नाही, दुश्मन पुरले पण दोस्त नाही पुरले म्हणा, असं बोलायचं तिथं। मग चाल पाहून बोला लागत असते ना। फालतू अशानं लग्न होऊन जायचं तुमचं तिथं, फालतू अटकले केसमध्ये तर मग जरा असं कसं बोलताना जरा भान ठेवत जा तुम्ही। मी खरं आहे ते सांगितलं बा। आता आहे लहानपणापासून कसे आता आपल्यासाठी म्हणजे जीवाला जीव देणारे आहेत ते, म्हणून म्हणलं बा। अरे तुमचं गचाड दाबू राहिले तरी तुमच्या ध्यानात नाही राहिला, दादा काय करावा म्हणलं। तुम्ही काही नाही, जे आलं नाही ते मुकाटन राहत जा, बस। मला येत नाही म्हणा, मला काही समजून नाही राहिलं म्हणा, बैऱ्यावर घ्यायचं ते नाही। त्या दटात तुम्हाला अटकवलं द्यायला की बा तुम्ही त्या माणसाला मारलं कसं? आता 40-50 हजार नाही का भरायचे पैसे आली? जर समजा काही किती रुपये दट होते, किती नाही आता काही घेणं नाही देणं नाही, मला का अर्धा एकर इकायला लावते का? 50,000 रुपये आता कुठून आणा मी, कुठून भरावं यायचा एवढा दंड जर पडला मला तर? आता हे इंटरव्हल पर्यंत तुम्हाला दंडावर आणलं आणि आता हे एंड होईपर्यंत 5 वाजता तुम्हाला नाही लग्न करायला लावा द्यायनं, म्हणून तुम्ही कसं मुकाटन राहत जा फक्त। बाबा मरायला पुरते पण ती लग्न नाही करायला पुरं, हे कोणतं लोळणं वागवायला पुरते करायचे नाही ते कसं पाहा तुम्ही बरोबर करा, मी काही जास्त बोलणार नाही आता। आता लंच टाइम बी होऊन राहिला, 10 मिनिटं बाकी आहे आता, लवकर जावं लागते। आज आता आपल्याला निकाल लावून घ्यायचा आहे, तारीख काही आपल्याला पाहिजे नाही, आजच्या निकाल लागला पाहिजे, दुसरे एपिसोड बाकी तिकडे वाट पाहू राहिले लोक ते मामा गिमाची। चला लवकर चला। अरे हे बा, तुम्ही काहीच मोठ्या बळ्या मारू नका, तुम्ही केस हरता, मी सांगतो, आत्ताच सांगतो तुम्हाला, कारण की शक्यच नाही तुम्हाला, कारण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमच्या माणसाला आहे ना, की नाही म्हणाचा नकार द्यायचा, मग आम्ही नाही म्हणू, आम्हाला इच्छा नाही आमची करायची, मग तुम्ही कोण जबरदस्ती करणार आहे? म्हणजे तुमचं ठाम मत आहे, समजा आम्ही हरतोच समजा, नाही का? बरं आम्ही हरलो समजा, पण जर आम्ही जिंकलो तर मग काय म्हणलं, मग काय करू शकता तुम्ही? लग्न करसान मग? देणे आबूजी, गुंपा मावशी, हो म्हणून टाका तुम्ही, बिलकुल चॅलेंज म्हणा, आम्ही करतो म्हणा लग्न, जर केस जिंकली तर 100% केस हरणार आहे ते। बाबा मला ते जिंकला फिरला तर माझ्या डोक्याला ताप येईन म्हणलं, हे काय मामा हे म्हातारा लावून राहिलं बाबा, म्हातारा नवरा सांगतीला म्हणलं पाहिजे बाबा हे। तुम्ही बिंदास हो म्हणा ना, बाकी पुढचं मी पाहिजे, तुमचं लग्न होऊ देत नाही ना मी, तुमची केस हरणंच आहे येईल, लग्न तुमचं होऊ शकत नाही म्हणजे नाही, हे माझा शब्द आहे, झालं पक्का? हो म्हणा तुम्ही। हो काही हरकत नाही, करून टाकीन आम्ही, जर तू केस जिंकला तर करून टाकू, दोघे तयार आहोत। माया बी हो आहे, जर तू केस जिंकला तर चल दाखव जिंकून। आम्हाला आता शब्द पडला नाही पाहिजे काय? म्हणजे सगळ्याच्या समक्ष तुम्ही बोलून राहिले, मी जर केस जिंकलो तर तुम्हाला लग्न करून द्या लागणार दोघायचं, ते बिलकुल हो म्हणजे हो। आणि दुसरी गोष्ट ज्या दिवशी लग्न होईल त्याच दिवशी शिवल्या पोलीस पाटील होईल, सोसायटीचा अध्यक्ष बबने होईल, चालते? अट मान्य आहे? तुम्ही म्हणसान तसं, तुम्ही जे तारीख देसान लग्नाची त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा पोलीस पाटील करू, चालते? तर ठीक आहे ना, मग आता आम्ही जे तारीख सांगू त्या दिवशी आम्ही लग्न करू। झालं आता पक्क, चला व्हा पुढे आलोच आम्ही आता। अटकले आता, चांगलं मस्त पाहता कशी मजा घेता यायची। बरं या मग आता, या आता झाला लंच टाइम झाला, या लवकर या। अरे म्हणलं बा, म्हणलं देदेस भाऊ तुम्ही कसं काय करू राहिले, हे ते नाही जर केस जिंकली समजा कदाचित तर मग कसं म्हटलं, हे कसं काय लग्न होईल ना मग अशा ना? जिंकू दे ना, केस जरी जिंकले ना तरी मी लग्न होऊ देत नाही ना, पॉईंटच तसा आहे आपल्याजवळ। आपण काय म्हणलं त्याला, आम्ही ज्या दिवशी म्हणू त्या दिवशी आम्ही लग्न करीन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस पाटील होईल, चालते का? म्हणे मग झालं, मग काय आपण आपली अट मांडली ना, मग त्याच्यात मी बरोबर अटकवतो द्यायला, काही काळजी करू नका, आपलं लग्न होणार नाही म्हणजे होणार नाही, केस जिंकली तरी बी तसं तर केस हरतेच ते। चला आता चला।
अपना फैसला सुना सकते हैं। कोर्ट की सुनवाई के बाद कोर्ट इस नतीजे पर पहुंचती है कि अल्पवयीन वगळता जे कोणी विवाह योग्य असतील, जे म्हातारे असतील किंवा कितीही वर्षाचे असतील, त्यांचे जर दोघांचे जर मत असेल की विवाह करण्यास ते इच्छुक असतील, त्यांची दोघांची अनुमती असेल, तर ते विवाह बंधनामध्ये स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती अंतर्गत लग्न करू शकतात आणि विवाह बंधनात अडकू शकतात. परंतु जर त्यांची इच्छा नसेल तर त्यांना कोणीही जबरदस्ती करू शकणार नाही. आणि कोर्ट आजच्या केस संदर्भामध्ये असा निर्णय देते की जर गुंफा आजी आणि डॅनी आबाजी यांना जर स्वइच्छेने जर लग्न करायची इच्छा असेल तर ते करण्यास काही हरकत नाही, परंतु त्यांची जर इच्छा नसेल तर ते कोणी त्यांना जबरदस्ती करणार नाही, असा आजचा हा निर्णय जाहीर करण्यात येत आहे. म्हणजे याचा अर्थ की कोणत्याही वयामध्ये जर त्यांची दोघांची पसंती असेल, मान्यता असेल, तर ते लग्न करू शकतात. त्यांना कोणी रोखू शकत नाही, त्यांना स्वातंत्र्याचा अधिकार आहे. म्हणजे याचा अर्थ मी आज केस जिंकलेला आहे, तर आमचे जे वशिला आहे त्यांनी असा आम्हाला शब्द दिलेला आहे की जर मी केस जिंकलो तर आमच्या वशिलाचं लग्न आम्ही लावून देऊ. तर त्यांचं आता काय मत आहे ते तर आपण घ्यावे. बरोबर आहे मिलॉर्ड, वकील साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते मत आम्हाला मान्य आहे. कारण की आम्ही त्यांना शब्द दिला होता की जर तुम्ही केस जिंकले तर आम्ही आमच्या वशिलाचे लग्न लावून देऊ. परंतु आम्ही त्यांना एक अट घातली होती की आम्ही ज्या तारखेला, ज्या दिवशी आम्ही लग्न करण्यास तयार आहोत त्या तारखेस आम्हाला करण्यास तुम्ही रोखू शकणार नाही. तर आम्ही आमची तारीख 29 तारखेला आम्ही आमच्या वशिलाचं लग्न लावून देऊ आणि 30 तारखेला पोलीस पाटील आणि त्यांची नियुक्ती तुम्ही करू शकता. तर आम्हाला 29 तारखेला लग्नाची परवानगी देण्यात यावी. इजाजत है. आपने जिस तारीख में आपने कबूल किया है 29 तारीखला आपण लग्न लावून देऊ शकता. कोर्ट त्याला मान्यता देते. हे आमचं स्पष्ट मत आहे की आमच्या वशिलाचं असं म्हणणं आहे की त्यांना 29 तारीख ही अतिशय लकी आहे. त्यामुळे 29 फेब्रुवारी 2023लाच ते लग्न करतील. याशिवाय आम्ही दुसऱ्या कोणत्याही तारखेला लग्न करणार नाही. देवदास सनसनी यांच्या म्हणण्यानुसार हे लग्न 29 तारखेलाच होईल. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही तारखेला होणार नाही. परंतु केस ही शांताराम खनगणी यांनी जिंकली आहे आणि आज हा विषय क्लोज करण्यात येत आहे. विषय संपला आणि कोर्ट इज अर्जंट फॉर द डे. काय कुठं आलं केसचं काही समजायला मार्ग नाही. आता पाय ना, आता 4:30 होऊ राहिले ना. पाय बरं लावून आता काय कुठं आलं म्हणा, काय आता तारीख पे तारीख आहे का कसं आहे तर पाय बरं. बरं कंदील लावून पाहू का, कंदील बुड्या लावून पाहतो कोण की शांताराम गुतील असेल तिथं. त्याला लावून बरोबर नाही अशा टाइमले. तर बरं मी कंदील बुड्या लावून पाहतो काय पोझिशन आहे. हॅलो आबाजी, बबन बोल राहिलं म्हणलं. काय कुठं काय म्हणलं, काही फोन नाही, फान नाही, काही समजायला मार्ग नाही. काय कसं काय म्हणलं, कुठं काय केसचं बाबा रे जमलं रे बाबू. हे बाबा म्हणजे मी काय म्हणलं, तुम्ही पेढे किती घेऊन या, पाठवून द्या कोणाजवळ तरी. बाय येऊ राहिला का, पेढे पाठवून द्या. आपलं झालं म्हणलं, सक्सेस झालं काम ते. झालं केस जिंकलो आपण आता. काऊन की कसं त्यानं मंजूर केलं की बा लग्न करायला तयार आहो. 29 तारखेला जायचं लग्न डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर 2-4 दिवसात तुम्हाला ते पोलीस पाटील ते करणार आहे. झालं रे बाबा जमलं म्हणलं. आता चला उड्या मारा तुम्ही, पेढे घेऊन या लवकर. अरे जिंकलो का आपण केस, असं लग्न बी ठरलं का, तारीख बी. अरे वा, अरे जमलं का पोलीस पाटील मी अध्यक्ष. जमलं काम झालं आता. म्हणलं काय करा, म्हणलं फटाक फटाक फोडा म्हणलं, काय असं जुने पुराणे तर ठेव रे बाबा. फोन ठेव म्हणलं, आम्ही आमच्या गडबडीत ठेवता. आम्हाला सुचून राहिला बिचार आनंद होऊ राहिला आम्हाला. चल ठेव म्हणलं, फोन ठेवा आता लवकर. ठेव ठेव. भेले का शिवल्या सक्सेस झालं का. 10,000 गेले पण वाया गेले आपले. केस जिंकली म्हणते शांतारामनं. मग काय झालं, लग्न डिक्लेअर झालं म्हणते, बिलकुल काही वांधाच नाही राहिला म्हणते. तारीख किती म्हणलं, काय तारीख मला ऐकून आली, किती म्हणते तारीख. आपल्याला काय 29, आजची 22 तारीख आहे ना, 7 दिवसांना लागलं काय द्यायचं. मग काय आपण पोलीस पाटील मोकळं. तर वार कोणता आहे ते मला पाय म्हणलं, ते कॅलेंडर आहे तिथं. वार कोणता आहे मला 29 तारखेला पाहून घेऊ लोक. काय बजेट जमला आता पाहतो थांबा. तारीख म्हणे होते कोणती म्हणे म्हणलं, काय किती म्हणे ते चप्पल घेऊन सांगा. 29 तारीख महिना, 29 तारीख, 29 फेब्रुवारी पाहिलं लवकर आहे का. नाही 29 नाहीच नाही मी. 28 मंगळवार आहे पण 29 नाही आहे तिथं. रिका माय डबा दे. अरे बाबा रे, काय 29 तारीख या वर्षात नाहीच ना रे बा. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसात आहे ना महिना. अरे बाबा फुल गेम केला रे बाबा. गेला कामच गेला आपला आता. अरे बापरे, मग 29 ला त्याचं लग्न नाही तर मग आपलं पोलीस पाटलाचं कसं म्हणलं. त्याला पुराच गेम केला त्यानं. 29 तारीख डिक्लेअर म्हणल्यावर 29 तारीखच नाही ना या महिन्यातनी. मग 29लाच लग्न नाही तर मग आपलं पोलीस पाटील कायचं आहे. मग या वर्षातनी तारीखच नाही ते. उज्जरवानाच्या देवीदाशा काय म्हणे रे तू. काय म्हणे लग्न जुटू देत नाही म्हणे, होऊ देत नाही म्हणे, काय कोणती हालतीनी. अभि 29 तारीख डिक्लेअर केलं ना का, 6 दिवसावर लग्न आहे आमचं म्हणलं. काय इरीत जीव देऊ का मी आता. आता डोबरात जीव द्याव का. अरे म्हणलं कॅलेंडर मगाच उचलून ठेवलं ना मी गेल्या 29 फेब्रुवारी 2023 लग्न डिक्लेअर झालं ना आपलं. मग त्याला म्हणा त्याच तारखेवर करतो म्हणा आम्ही, दुसरी तारीख मान्य नाही. झालं काम खलास झालं. आता तुमचं लग्न होणे नाही, त्याचा पोलीस पाटील होणे नाही. जिंकू दे केस.
अटच तशी म्हणले ना आपण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस पाटील करू म्हणून. मग 29 फेब्रुवारी 2023 नी मरे लोक येणार नाही आता. झाला विषय कुलत झाला. घरी जा, जेवण करा, झोपून राहा. घरात कुठे मरायला का? कोण आहे म्हणला? निघ रे शांत्या, बाहेर निघ म्हणलं. तू बाहेर आहे म्हणलं. 1 मिनिटात बाहेर आहे तू आता. त्याला खळखळ वना दिला का म्हणलं. बाहेर काढे कॅलेंडर, बाहेर जरा इकडे तू आले म्हणलं. घरावर कुठे मी म्हणलं सुद्धा तुले 29 तारीख नाही आहे म्हणून कॅलेंडरात नाही. हो मला तर चक्कर आली पहिले. पण आता त्याला माहित पडलं तर म्हणून मी कापसात लपतो म्हणलं. सांगू नको गेले म्हणा वावरात नाही. बापा तुम्ही नसेच काम करत. जा लवकर जा जा लवकर जा. येऊन राहिला का आम्ही म्हणलं. लवकरात लवकर बाहेर येतो आता. शांती तू बाबा कोण व्हायचं? घरात यायला काय होत तुम्हाला? या इकडे या. मोठ्या साल बरं मावली. हो, चल चल चला 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 सगळे जण चला. हा शांत्या कुठं आहे म्हणलं. हा कुठं आहे म्हणलं. लपला का घरात? लपला का कुठं? हा त्याला लवकर बाहेर काढ म्हणलं. कुठं असेल ते बाहेर काढ लवकर. घरात का म्हणलं? घडू शिकायला पेला का? कापसात पेला का ते? हा वावरात गेलेत ना आताच. ते एवढं केस तुम्ही एवढी मोठी केस जिंकली द्या ना. घे ते वावरात आता निश्चिंत होऊन. मग काय झालं तर तुम्हाला काय झालं? कल्ला करायला कायची केस जिंकली कायचं काय आहे? सगळं निरा भरम आहे ते भरम. डोळ्यापुरती पट्टी काढा तुम्ही. ते कॅलेंडर पहा म्हणलं. 29 तारीख तरी आहे का त्या कॅलेंडरात? मग हे म्हणून राहिला की हो काही हरकत नाही, काही हरकत नाही. मग आता काय 29 तारीखला लग्नच नाही तर पोलीस पाटील कुठचा? हा कसं काय मग हे? आता त्याचं काय? आता केस तर जिंकले ना ते. तुम्हाला काय म्हणलं? त्याने केस जिंकून देतो. मग केस जिंकले. आता न्यायाधीशानं सांगितलं बा केस जिंकली म्हणून तुम्ही. मग आता ते काय करतील? त्याला आता 29 तारीख नाही कॅलेंडर तर मग ते काय करतील? म्हणलं एवढा मोठा वकील आहे ते. मग त्याला तेवढं समजत नाही का 29 तारीख नाही म्हणून या महिन्यात? हा त्यानं त्यावेळेस त्यानं ऑब्जेक्शन घ्यायला लागत होतं. तिथं काय आहे तर यायचा काय दोस्त आहे? तिथे कॅलेंडरचा दोस्त आहे. तारीख नाही तर हे काय करतील ना? त्या देवदासने त्याला पहिलेच अट घातली होती की ज्या दिवशी आम्ही म्हणू त्या दिवशी लग्न करावं लागेल. मग यायला मान्य करायला नाही लागेल का ते? मग आता 29 तारीख कॅलेंडरात नाही तर ते काय करतील? माझ्या घरच्याचा काय दोष आहे त्याच्यात? म्हणजे जिंकून तिकून आमचाच गेम झाला ना बापा. म्हणजे 10,000 रुपये बी त्यानं खिशात घातले. केसही जिंकली. पण तिकडे आमचा फायदा कवडीचा नाही झाला ना. ते शिवल्याचे 10,000 गेले आणि ते पोलीस पाटील पदही गेलं. मग राहिलं काय आमच्या हातात नाही. लग्न नाही होणार नाही. आता 29 तारीख 2023 नाही आहे तर लग्न काय आहे? मग पुराच गेम केला आमचा. इकून तिकून सगळे चारी बाजूनं. त्याला आता काय करा? झोपा आता मुका. चाललो बाबा आम्ही आता. ते शांताराम सांगता म्हणा ते 10,000 जर असेल तर वापस देऊन दे म्हणा आमचे. काय ते वापस त्याने ढेपीवाल्याला दिले. ढेप आणली त्याने. आता काय करा मसाल्यासाठी? आता झाला खर्च झाला ते. झेपही आणून घेतली नाही. बरं आहे बाबा. जाऊ द्या म्हणलं. येतो. धन्यवाद. हो जाऊ द्या. ठीक आहे. धन्यवाद. तर असा झाला बाबा आमच्या रामपूरच्या अदालतीचा निकाल. आता म्हटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब लवकरात लवकर वाढवा आणि 2 लाख लवकर आपले पूर्ण झाले पाहिजे याकरता सहकार्य करा. धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषय घेऊन 5 वाजता.